हॅलो नमस्कार, गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर चला, सकाळची वेळ झालेली आहे, मी आलेली आहे माहेरी। तर पाहू शकता छान असं उजाडलेलं आहे आणि बघू शकता इतक्या चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे ना। खूप सारे इथं घरटी बनवलेली आहे चिमण्यांनी। तर सकाळी सकाळी त्यांचं चिवचिव चालू असतं, म्हणजे ते दाणे टाका म्हणून रोज इथे येत असतात। 2 खोपे बनवलेले आहेत आणि छोटी छोटी पिल्ले पण आहेत। तर बघू शकता सकाळचं वातावरण, मी आलेली आहे टेरेसवरती। तर खूप छान असा सूर्योदय झालेला आहे आणि मस्त अशी किरणं सूर्याची पडलेली आहेत, थोडंसं धुकं पडल्यासारखं झालेलं आहे। तर बघू शकता छान मन प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे गावाकडची। मस्त असं हिरवगार झाडं झुडपं आहेत, छान अशी गावाकडची घरं आहेत, पत्र्याची काही स्लॅबची काही असं, पण छान गावाकडचं वातावरण एकदम भारी असतं आपल्या शहरापेक्षा। तर बघू शकता किती साऱ्या चिमण्या आलेल्या आहेत छतावरती। खूप साऱ्यांना सकाळी सकाळी दाणे टाकायचे असतात, ज्वारी, तांदूळ, बाजरी आणि पाणी ठेवावं लागतं। मग सवय लागलेली आहे त्यांना रोज, त्यामुळे सकाळी उठलं की पहिलं त्यांचं चिवचिव चालू असतं। बघू शकता खूप साऱ्या चिमण्या येतात इथं आणि घरटी पण बनवलेली आहेत। तर वरती टेरेसवरती आलेली आहे, छान वातावरण झालेलं आहे, कोवळं ऊन मस्त असं आणि आजूबाजूला पण मस्त अशी हिरवीगार झाडं आहेत, मोकळं आहे, जास्त दाट घरं वगैरे असं नाही आहेत। तर बघू शकता हे माझ्या माहेरचं घराचं आजूबाजूचं वातावरण, अशी घरं आहेत। टेरेसवरती छोटीशी झाडं पण लावलेली आहेत थोडीफार। हे आहे तुळशीचं वृंदावन आणि इथं पण पाणी ठेवलेलं आहे कुंड्यामध्ये। बघू शकता ही आहे रानतुळस, मस्त अशी छान हिरवीगार झालेली आहे। गोकर्णाची फुलं, कोरफड वगैरे अशी भरपूर झाडं लावलेली आहेत। थोडंसं छान वाटतं, मन प्रसन्न वरती आलं की झाडांनी। घर कितीही मोठं राहू द्या, झाडांनी घर शोभून दिसतं। तर खाली लावायला तर काही नाही, खाली आहे एक झाड पांढऱ्या फुलांचं आणि दुसरं एक आहे कसं तरी मोठं झाड आहे। मग इथं छोटी छोटीशी कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहेत, पण छान उठलेली आहेत इथं। बघू शकता गोकर्णाला खूप सारे फुलं लागलेले आहेत आणि त्याला शेंगा पण लागलेल्या आहेत, शेंगा वाळायला आलेले आहेत। तर बघू शकता समोरचा आजूबाजूचा नजारा खूप छान प्रसन्न झालेली आहे सकाळ, वातावरण पण छान असं झालेलं आहे। बघा सूर्याचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि मुली काढतायत बाहेर रांगोळी। आता मुलींचं चालू आहे बाहेर रांगोळी काढायचं। बघू शकता हे आहे माझ्या आईचं घर आणि समोर पण एवढे चिमण्या येतात। हे झाड आहे तर हे पावसामध्ये झाड तुटलेलं आहे, त्यामुळे तरी पण त्याला छान हिरवगार असं पाऊस पडल्यानं छान असं पालवी फुटलेली आहे। आणि आता आपलं श्रावण महिना म्हटलं की मस्त हिरवळ झालेली असते, चहूकडे पाऊस पडलेला, छान असं मन हिरवगार वातावरणात छान असं रमून जातं। कसा वाटला छोटासा व्हिडिओ? आवडला तर जरूर एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी। तर चला पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये।